एव्हरीवन, वेलकम टू आवर थायलंड सिरीज. आमची थायलंड ट्रिप एका अनएक्सपेक्टेड ट्विस्टने सुरू झाली. चला दाखवते नक्की काय झालं. कसं वाटतं? आज एक मोठा कांड झालाय आमच्याकडनं म्हणजे सर्कमस्टॅन्सेस कसे असतात, टायमिंग, अरे जे पण होतं चांगल्यासाठी होतं असं असतं. आमची फ्लाईट आत्ताची होती एक्झॅक्ट 3:55च वाजले. 3:55ची होती, बट आणि ती मिस झाली. अनफॉर्च्युनेटली आम्ही लेट पोहोचलो. आम्ही 10 5 minutes. मिनिटं 5 लेट मिनिट्स पोहोचलो. ट्रॅफिकमुळं. त्याची पेनल्टी लागली आम्हाला 10,000 रुपये. ते जाऊ दे, बट आजचा दिवस गेला आमचा. आणि मला खूप इरिटेट होतं आणि मी खूप आणि आत्ता आम्ही फ्लाईटमध्ये सहसा तुम्हाला आकाश दाखवत असतो, बट आता तुम्हाला आम्ही दाखवतोय बर्गर किंग दाखवतोय. सो ह्याच्यावर तुझं काय म्हणणं आहे? तर आता आमची नेक्स्ट फ्लाईट आहे उद्या सकाळी 4 वाजताची, आणि आम्ही पोचणार आहे. आज आपण झोपू ना बर्गर किंगमध्ये. सो गाईज, स्टे ट्यून. बाय. त्याची फ्लाईट आहे एक्झॅक्ट किती तासांनी? 12 तासांनी फ्लाईट आहे आपली. कधीच संपणार नाही आहे हे, कधीच नाही संपणार. ॲक्च्युली ती बॅग तुझ्यावरती जास्त चांगली वाटते. सिरियसली लेडीज बॅग आहे ती. असं काही नाही आहे. मागे फिर, त्या कलरवरती केवढी छान दिसते बघ. आम्ही मुंबई एअरपोर्टलाच आहे. सो बेसिकली आम्हाला लेट झालं येस ना. हो, ॲक्च्युली खूप आम्ही नव्हतं निघालो लेट झालं आम्हाला. 5 ते 10 5 मिनिटं. मिनिट फक्त लेट ॲक्च्युली झालं ते होतं. सोडत होते, बट नाही. आमच्या बॅगेजचा प्रॉब्लेम होत होता हां. की बॅग पोचले नसते. आम्ही पोचलो पोचलो असतो असतो. पण बॅग नसते पोचले. सो ते म्हणले की जाऊन तसंही काय उपयोग नाही आहे, कारण तुम्ही का नेक्स्ट फ्लाईट घ्या हां आणि त्याच्यासाठी तुम्ही पेनल्टी पे करा ऑफकोर्स, बिकॉज आम्ही लेट झालेलो. बरोबर आहे. ॲक्च्युली Which is fair आम्हाला enough. ट्रॅफिकमुळं लेट झालो होतो, तसं आम्ही निघालेलो बरोबर. हां. आणि त्याच्यामध्ये ते बाहेर खाणं, ओ नो, तिथं तो डिफरंट चिकन पफ, म्हणजे एक तुम्हाला सांगतो ॲडवाईज आहे की एअरपोर्टच्या बाहेर, आतमध्ये काही प्रॉब्लेम नाही, कुठेही खाल्लं तरी चांगलंच असतं, बट एअरपोर्टच्या बाहेर तुम्ही जे आपले नोन ब्रँड्स असतात, जसं की आता इथे मुंबई एअरपोर्टला छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्टला बर्गर किंग आहे, नंतर चायोज आहे, बट तिथे खावा, इट्स फाईन. बट तिथे बाजूला स्ट्रीट वेंडर्स आहेत, म्हणजे काही आहेत दिसायला स्टॉल टाईप्स आहे चांगलं दिसायला वगैरे, सगळं चांगलं आहे, बट नॉट गुड फूड. बिलकुल नाही. आम्ही लिटरली खराब झालेला चिकन पफ होता तो, आणि आम्ही त्यांना बोललो वाट लागली वाट. आम्ही त्यांना लिटरली जाऊन बोललो की अरे खराब झालं आहे, आणि ते लिटरली हां आम्ही रिफंड करतो. झालं नाही, बट तो एका घासमुळं आहे ना पूर्ण 2 तास पुढचे आहेत ना वाया गेलेत, वाया. जसे पोट धरून बसायची वेळ आली होती. ईट वेल गाईज. चांगलं खावा, पैसे थोडे जास्त खर्च करा, बट चांगलं खावा. आणि तुम्हाला माहिती आहे ना, जिकडे चांगलं भेटणार तिथेच खावा. ॲटलिस्ट तुम्ही ट्रॅव्हल करतात तेव्हा तरी. दॅट्स इट. ओके, सो आता आम्ही तुम्हाला भेटतो गेटवर जाऊन. हॅलो गाईज, फायनली एक फ्लाईट मिस करून दुसरी फ्लाईटला आलेलो आहे. फायनली येस, मला मस्त सनराईज भेटेल. हां. पण
नीचे आ जाएंगे। आप अपनी कुर्सी पर बैठ सनराइज गाइज, सनराइज. दिस इज आवर सनराइज इन ड्रीम्स. ॲक्च्युली किस्सा असा आहे की आम्ही या साईडचे सीट्स बुक केले होते सनसेटसाठी. अनफॉर्च्युनेटली सनसेट आमच्याकडनं मिस झाला होता आणि आम्ही पोचलो सनराईजसाठी. आणि सनराईज आहे पलीकडच्या साईडला. आणि आमचा सनराईज बघणारा माणूस पण ढगात गेलेला आहे. सो 12 तासांच्या केऑसनंतर शेवटी थायलंडमध्ये लँड झालो. आता पुढे सुरू होणार आहे आमचा फुकेत ॲडव्हेंचर. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्लॉग टिल दी एंड. फुकेत ॲडव्हेंचर बघायला पुढचा व्लॉग नक्की पहा.